Good morning, all of you. Today we are going to discuss very important subject, that is strength of a materials. Okay, strength of a materials. Very important subject for MPSC point of view. Then all JEE exam, it is a much more important subject for this exam. Okay. Today we start new topic and very small topic, about 15 to 20 minutes it takes. A very small topic. We discussed about two properties. Initially two properties, what is the strength, what is the stiffness. Then we going to some assumptions. We are going to some assumption that is made in SOM, means strength of a materials. म्हणजे पहिल्यांदा दोन प्रॉपर्टीज बघणार आणि त्याच्यानंतर अजम्पशन बघणार सॉम मधले. ओके, अजम्पशन कोणकोणते अजम्पशन आहे, व्हॉट आर द मीनिंग ऑफ दिस अजम्पशन, देन व्हॉट आर दिस अजम्पशन वी वांट, वी रिक्वायर्ड, हे सगळं आपण या 15 ते 20 मिनिटाच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत. ओके, लेट अस स्टार्ट विथ स्ट्रेंथ. व्हॉट इज द स्ट्रेंथ? स्ट्रेंथ म्हणजे काय? रेजिस्टन्स टू एक्सटर्नल लोड. व्हॉट इज द स्ट्रेंथ? रेजिस्टन्स टू एक्सटर्नल लोड. म्हणजेच काय? मॅक्झिमम स्ट्रेस ॲट फेल्युअर. म्हणजेच काय? मॅक्झिमम स्ट्रेस ॲट फेल्युअर. ओके, आपण एक्झाम्पल बघू. ओके, स्ट्रेंथ मी काय म्हटलं? रेजिस्टन्स टू एक्सटर्नल लोड. रेजिस्टन्स टू एक्सटर्नल लोड म्हणजेच काय? मॅक्झिमम स्ट्रेस ॲट फेल्युअर. समजा फॉर एक्झाम्पल माइल्ड स्टील घेतलं. माइल्ड स्टील त्यालाच आपण काय म्हणतो? Fe 250. ओके, Fe 250 माइल्ड स्टीललाच आपण काय म्हणतो? Fe 250. आता हा 250 म्हणजे काय? 250 म्हणजे काय? यील्ड स्ट्रेस. म्हणजे काय? यील्ड स्ट्रेस. ओके, त्यालाच आपण काय म्हणतो? यील्ड स्ट्रेस. 250 MPa, 250 मेगापास्कल. म्हणजे यील्ड स्ट्रेस म्हणजे मॅक्झिमम स्ट्रेस ॲट फेल्युअर. बट कशात? इन केस ऑफ कशात? माइल्ड स्टील. इन केस ऑफ माइल्ड स्टील. त्याचप्रमाणे आपण M20 कॉन्क्रीट साठी बघू. M20 कॉन्क्रीट साठी बघू. M means mix. Okay, M stand for mix and Fe stand for ferrous. Okay, this is 20 means FCK. 20 means FCK. 20 means FCK. FCK means काय? Characteristic compressive strength. Okay, characteristic compressive strength म्हणजेच काय? मॅक्झिमम स्ट्रेस ॲट फेल्युअर. मॅक्झिमम स्ट्रेस ॲट फेल्युअर त्यालाच काय म्हणतो आपण? रेजिस्टन्स टू एक्सटर्नल लोड. कळाला? व्हॉट इज द स्ट्रेंथ? रेजिस्टन्स टू एक्सटर्नल लोड म्हणजेच काय? मॅक्झिमम स्ट्रेस ॲट फेल्युअर. दॅट इज कॉल्ड ॲज स्ट्रेंथ. ओके, क्लिअर दॅट वन? ओके, नेक्स्ट पार्ट. व्हॉट इज द स्टिफनेस? स्टिफनेस म्हणजे काय? स्टिफनेस म्हणजे काय? रेजिस्टन्स टू डिफॉर्मेशन. रेजिस्टन्स टू डिफॉर्मेशन. रेजिस्टन्स म्हणजे काय? अपोज. रेजिस्टन्स म्हणजे काय? अपोज करायचं. ओके, म्हणजे डिफॉर्मेशनला जी प्रॉपर्टी अपोज करते त्याला काय म्हणायचं? स्टिफनेस. ओके, त्याला काय म्हणायचं? स्टिफनेस. स्टिफनेस म्हणजे काय? रेजिस्टन्स टू डिफॉर्मेशन.
रेजिस्टन्स टू डिफॉर्मेशन. ओके, सपोज मी म्हटलं एखादा मेंबर मोर स्टिफनेस, मी म्हटलं एखादा मेंबर मोर स्टिफ आहे, म्हणजेच काय डिफॉर्मेशन, म्हणजे डिफॉर्मेशन काय आहे, लेस डिफॉर्मेशन किंवा लेस फ्लेक्सिबिलिटी. ओके, मोर स्टिफनेस म्हणजे काय, लेस डिफॉर्मेशन किंवा लेस फ्लेक्सिबिलिटी. ओके, फॉर एक्झाम्पल आपण एक्झाम्पल घेऊ एक. फॉर एक्झाम्पल consider one bar. Consider एक बार घेतला. Consider another bar having same sectional properties. Okay, same sectional properties. Consider bar 1 and consider bar 2 having same sectional property, means same dimension. Okay, same dimension. Then apply tensile load having magnitude P. जर मी पहिल्या बारला टेन्साइल लोड अप्लाय केला having magnitude P, सपोज त्याचं डिफॉर्मेशन एवढं झालं, up to certain limit it deform म्हणजे काय, it displays from its original size किंवा position. It is displaced from original point. Okay, then second बारला मी काय केलं, P लोड ऍक्ट केला. सेकंड बारला P लोड ऍक्ट केला. सपोज हा इतका डिफॉर्म झाला. ओके, हा एवढा डिफॉर्म झाला, म्हणजे फर्स्ट बार पेक्षा जास्त डिफॉर्म झाला. ओके, इथपर्यंत कळलं. म्हणजेच कमी डिफॉर्मेशन म्हणजेच काय, मोर स्टिफनेस. बार 1 लक्ष द्या, बार 1 काय डिफॉर्मेशन काय झालंय, कमी झालंय, म्हणजेच काय, मोर स्टिफनेस. म्हणजेच काय, मोर स्टिफनेस. पहिल्या बारचं डिफॉर्मेशन काय झालंय, कमी झालंय, म्हणजेच काय, मोर स्टिफनेस. सेकंड बारचं डिफॉर्मेशन काय झालंय, जास्त झालंय. सेकंड बारचं डिफॉर्मेशन काय झालंय, जास्त झालंय, म्हणजे काय, कमी स्टिफनेस, म्हणजेच लेस स्टिफनेस. दिस इज ऑल अबाउट स्ट्रेंथ अँड स्टिफनेस. कळालं स्ट्रेंथ आणि स्टिफनेस. स्ट्रेंथ म्हणजे काय, रेजिस्टन्स टू एक्सटर्नल लोड. म्हणजेच काय, रेजिस्टन्स टू एक्सटर्नल लोड म्हणजे मॅक्झिमम स्ट्रेस ॲट फेल्युअर. आणि व्हॉट इज अबाउट स्टिफनेस. स्टिफनेस म्हणजे काय, स्टिफनेस म्हणजे रेजिस्टन्स टू डिफॉर्मेशन. म्हणजे काय, प्रॉपर्टी इज अपोज टू डिफॉर्मेशन. some property is opposed to deformation, त्याला काय म्हणायचं, स्टिफनेस. ओके, then we are going to next topic. What are the assumption made in song? Okay, this part I will erase. What is the assumption made in song? Okay, what are the assumption made in song? Okay, पहिला assumption, material is solid and continuous. Material is solid and continuous. याचा अर्थ काय होतो, material is solid and continuous. याचा काय मीनिंग होणार, there is first assumption पूर्वी एक क्वेश्चन करायचा आहे मला तुम्हाला. assumption आपण का बरं कन्सिडर करतो, why we are considering the assumption. assumption का कन्सिडर करतो, if any subject मध्ये आपण assumption तयार करतो की assumption कन्सिडर करतो, त्या assumption ची काय रिक्वायरमेंट आहे. पहिली गोष्ट, टू मेक अनालिसिस सिंपल. बरोबर, टू मेक आवर अनालिसिस सिंपल. देन सेकंड, टू मिनिमाइज कॉम्प्लिकेशन, टू मिनिमाइज एनालिटिकल कॉम्प्लिकेशन. बरोबर, no material is perfect, that's why we are considering assumption. no material is perfect. कोणती तरी डिस्कंटिन्यूटी किंवा voids किंवा क्रॅक्स असू शकतात,
म्हणजेच काय ते मटेरियल परफेक्ट नाहीये, म्हणजेच काय ते मटेरियल इज नॉट परफेक्ट. दॅट्स व्हाय वी आर मेकिंग सम assumptions. ओके, दॅट्स व्हाय वी आर मेकिंग सम assumption to make our analysis simple. Okay, to make our analysis simple. First, material is solid and continuous. म्हणजेच काय, म्हणजेच काय, there is no voids and no cracks, no voids and no cracks. Okay, no voids and no cracks. This is the meaning of our first assumption. There is no voids and no cracks. Okay, then come to second assumption. Material is homogeneous and isotropic. Okay, material is homogeneous. आता homogeneous म्हणजे काय आणि isotropic म्हणजे काय? Homogeneous. Okay, homo means same, homo means same, geneous means origin, origin. Okay, same origin. Homogeneous म्हणजे same origin. म्हणजे मी याला काय म्हणू शकतो, same composition, same composition throughout, same composition throughout, maybe physical or chemical, maybe physical composition or chemical composition. Okay, homogeneous. Okay, homogeneous म्हणजे काय, homogeneous म्हणजे काय, same composition throughout, maybe physical composition or maybe chemical composition. म्हणजे मी याला असे म्हणू शकतो का, मी याला असे म्हणू शकतो का, at a point in one direction properties are same. Okay, मी याला असे म्हणू शकतो, at a point in one direction properties are same. सपोज एखादा मटेरियल आहे, आपण एक मटेरियल कन्सिडर केलं, जर एक पॉइंट घेतला, कन्सिडर अ पॉइंट at a point in one direction, properties are same, properties are same. म्हणजेच काय, सपोज मी इथं एखादी प्रॉपर्टी, सपोज यंग्स मॉड्युलस आहे, सपोज यंग्स मॉड्युलस कन्सिडर केला आपण, दिस इज द प्रॉपर्टी ऑफ मटेरियल. सपोज एक पॉइंट घेतला, त्याच्यावर पण ई आहे, दुसरा पॉइंट त्या लाईनवर कन्सिडर केला, तिथं पण ई आहे, तिसरा पॉइंट कन्सिडर केला, तिथंही ई आहे. म्हणजे काय, सपोज आपण E1, E2 आणि E3 म्हटलं, म्हणजेच काय, E1 is equal to E2 is equal to E3. ओके, E1 is equal to E2 is equal to E3. म्हणजेच काय, in one direction properties are same, in one direction properties are same. Okay, this is all about homogeneous. Okay, this is all about homogeneous material. आता homogeneous material मध्ये आपल्याला एक्झाम्पल काय देता येईल, व्हॉट इज एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल काय देता येईल, वूड आहे, आयरॉन, कॉपर, गोल्ड and silver. These are the example of homogeneous material. These are the examples of homogeneous material. Okay, correct. Homogeneous म्हणजे काय कळलं? Okay. Then we are going to next topic. What is होमोजेनियस काळ. होमोजेनियस म्हणजे काय, काळ आपण होमोजेनियस बद्दल डिस्कस केलं. देन व्हॉट इज आयसोट्रॉपिक. ओके, व्हॉट इज आयसोट्रॉपिक. ओके, व्हॉट इज आयसोट्रॉपिक. आयसोट्रॉपिक मटेरियल म्हणजे काय. ओके, आयसो म्हणजे काय, आयसो मीन्स
same. Tropic means directional properties. Directional property is called as isotropic. म्हणजेच आपल्याला काय म्हणता येईल, सपोज म्हणजेच आपण असं म्हणू शकतो का, at a point in different directions properties are same. Okay, at a point in different direction properties are same. Okay, at a point in different direction properties are same. म्हणजेच काय, सपोज पॉइंट कन्सिडर केला, सपोज एखादा मटेरियल आहे, त्याच्यात एक पॉइंट कन्सिडर केला. ओके, पॉइंट कन्सिडर केला. आपलं डेफिनेशन काय म्हणते, आयसोट्रॉपिक म्हणजे काय, ऍट अ पॉइंट इन डिफरंट डायरेक्शन प्रॉपर्टीज आर सेम. प्रॉपर्टीज आर सेम म्हणजेच काय, कन्सिडर केला मी पॉइंट, अबाउट दिस पॉइंट in any direction किंवा all direction properties are same. सपोज या डायरेक्शनला सिग्मा प्रॉपर्टी आहे, तर या पण डायरेक्शनला सिग्मा. in all direction properties are same. Okay, in all direction properties are same. Okay, for example, आता याचे एक्झाम्पल काय देते, फॉर एक्झाम्पल काय एक्झाम्पल देते, फाइन ग्रेन मटेरियल. काय एक्झाम्पल देते, फाइन ग्रेन मटेरियल. फाइन ग्रेन मटेरियल्स. फाइन म्हणजे काय, स्मॉल, and grain particle. The material having small particle. These are the example of isotropic material. These are the example of isotropic material. Suppose copper, gold, silver. These are the example of isotropic material. Clear this point? First assumption, material is solid and continuous. Material is solid and continuous. Then our second assumption is material is homogeneous and isotropic. Then isotropic बघितलं आपण. Then what is orthotropic? What is orthotropic? What is orthotropic? What is orthotropic? ही पण एक प्रॉपर्टी आहे अबाउट मटेरियल. ओके, व्हॉट इज ऑर्थोट्रॉपिक? ऑर्थो मीन्स काय, परपेंडिक्युलर. ऑर्थो मीन्स व्हॉट, परपेंडिक्युलर. ओके, ऑर्थो मीन्स परपेंडिक्युलर. ओके, म्हणजे ऍट अ पॉइंट इन परपेंडिक्युलर डायरेक्शन, ऍट अ पॉइंट इन परपेंडिक्युलर डायरेक्शन properties are different. म्हणजेच काय, सपोज एखादा मटेरियल आहे ऍट अ पॉइंट, सपोज इन अ परपेंडिक्युलर डायरेक्शन. बरोबर, हा एक्स ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस, हा झेड ऍक्सिस. एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस. सपोज एक्स ऍक्सिस ला मी कन्सिडर केली सिग्मा एक्स, वाय ऍक्सिस ला कन्सिडर केली मी प्रॉपर्टी सिग्मा वाय, आणि झेड ऍक्सिस ला कन्सिडर केली मी सिग्मा झेड. ओके, पण आपली डेफिनेशन काय म्हणते, ऑर्थोट्रॉपिक मटेरियल म्हणजे काय, ऍट अ पॉइंट इन परपेंडिक्युलर डायरेक्शन प्रॉपर्टीज आर डिफरंट. म्हणजेच याचा अर्थ काय करते मला, सिग्मा एक्स नॉट इक्वल टू सिग्मा वाय नॉट इक्वल टू सिग्मा झेड. ओके, सिग्मा एक्स नॉट इक्वल टू सिग्मा वाय नॉट इक्वल टू सिग्मा झेड. म्हणजेच काय, ऑर्थोट्रॉपिक मटेरियल. म्हणजेच काय, ऑर्थोट्रॉपिक मटेरियल. ओके, ऑर्थोट्रॉपिक मटेरियल. ओके, फॉर एक्झाम्पल याचे एक्झाम्पल काय देते, लेयर मटेरियल, लेयर्ड मटेरियल्स. फॉर एक्झाम्पल काय देते, वुड, फॉर एक्झाम्पल वुड, ग्रेफाइट, माइका.
these are the example of orthotropic material. Okay, these are the example of orthotropic material. Okay, next point आपण काय बघितलं, homogeneous material पाहिलं, then isotropic material पाहिलं, homogeneous material पाहिलं, isotropic material बघितलं, orthotropic material बघितलं. आता what about non isotropic material? non isotropic material किंवा त्यालाच म्हणतो आपण anisotropic किंवा allotropic material. ओके, नॉन आयसोट्रॉपिक मटेरियल किंवा अनआयसोट्रॉपिक मटेरियल किंवा allotropic मटेरियल, these all are these same. Okay, all are these same. Don't confuse in exam with different names. Okay, म्हणजे काय, आता याची डेफिनेशन मला काय करते, at a point in different direction properties are different. Okay, at a point in different direction properties are different. Okay, suppose मी एक मटेरियल आहे, this is considered one material. In all direction properties are different, means in different direction. Suppose this is one direction, this is one direction, this is one direction, this is one direction, this is one direction. In all direction means in different direction properties are different. Suppose या डायरेक्शन ला मी म्हटलं सिग्मा 1 प्रॉपर्टी आहे, या डायरेक्शन ला म्हटलं सिग्मा 2 प्रॉपर्टी आहे, या डायरेक्शन ला म्हटलं सिग्मा 3 प्रॉपर्टी आहे. Okay, and this direction sigma 4 and sigma 5 means मी असं म्हणू शकतो sigma 1 not equal to sigma 2, not equal to sigma 3, not equal to sigma 4, is not equal to sigma 5. Means all properties in different direction are different. All properties in different direction are different. This is about non-isotropic or anisotropic or allotropic material. This is all about non-isotropic material. Okay, then move to third assumption. Self weight of a member is ignored. Move to third assumption. Self weight of a member is ignored. Means is ignored. म्हणजे काय, आपण एक लाईन डायग्राम कन्सिडर करतो. जर एसएफडी बीएमडी बघितलं आपण तर तिथे आपण बीमची कशी डायग्राम कन्सिडर करतो, लाईन डायग्राम. म्हणजेच आपण तिथे वेट कन्सिडर करतो का, नाही करत. म्हणजेच हे काय आपलं अझम्पशन, सेल्फ वेट ऑफ मेंबर इज इग्नोर्ड. सेल्फ वेट ऑफ मेंबर इज इग्नोर्ड म्हणजेच काय, याचा अर्थ असा, इनिशियल पॅरामीटर is zero. That's why our straight strain curve start from origin 0 0. Okay, तुम्ही stress strain curve बघितला असाल. ओके, तुम्ही stress strain curve बघितला असाल. For any steel किंवा any quantity it is start from this 0 0 origin. This is suppose